नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे 1 वाजलेत आणि मी निघालो शेताकडे. सकाळी जरा पाऊस चालू होता, तर आता दुपारचे 1 वाजलेत आणि पाऊस थडकला आहे. तर बोललो चला जाऊ, जरा शेताचे कामं बाकी राहिलेत. तर कामं म्हणजे आता भात पेरणी तर झाली काल आणि आत्ता वर जायचं आहे. आपल्या जे वावरांमध्ये काही पालापाचोळा असेल, काही दगड असतील, ते बाजूला वेचण्यासाठी जायचं, आपल्याला बाजूला टाकण्यासाठी जायचं आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्हाला समोर सह्याद्री पर्वतरांग दाखवतो. एकदम छान असं वातावरण झालं आहे, छान असे ढग धरलेत. आणि आमच्या भागामध्ये इथं मी राहतो अकोला तालुक्यामध्ये, वारमुशी गावामध्ये. आमच्या गावात आणि आजूबाजूच्या गावात असं म्हणतात, लोक असे म्हणतात की सह्याद्री पर्वतरांगावर ढग धरले की पाऊस येण्याची दाट शक्यता असते. तर नक्कीच सर्व बळीराजांना पावसाची गरज होती. पाऊस पडला आहे आणि आत्ता पण पाऊस येऊ शकतो असं वाटतंय, कारण का तिकडे ढग धरलेत आणि मागचं तुम्हाला वातावरण दिसतच असेल. तर एकदम छान असं वातावरण बघायला भेटतंय गावाकडे. तर तुम्हाला मी समोर दाखवतो, बघा एकदम छान असं दृश्य बघायला भेटते. नेचरचा आनंद घ्या. बघा, हे बघा एकदम छान असं वातावरण आहे. आणि या झाडाच्या पलीकडे हे बघा, इथं कळसूबाई, महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई आहे, पण ते पूर्णपणे ढगाने झाकलं गेलं आहे. तर मंडळी, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लॉंग व्हिडिओ चालू होणार आहेत. हा पण लॉंगच व्हिडिओ आहे. आजपासून आपले लॉंग व्हिडिओ मी स्टार्ट करणार आहे. तर तुम्ही आपल्या जशा शॉर्ट व्हिडिओला जसं प्रेम दिलं, तसंच आपल्या लॉंग व्हिडिओला पण प्रेम द्या. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. जातो आता जरा शेताकडे, आईवर ती वाट बघत असेल. तर चला जाऊया. तर मंडळी, फायनली आता आपण वरती वावरामध्ये पोचलेलो आहे. तर हे बघा, आपले आईसाहेब तिथं काम स्टार्ट केलं आहे आणि आपल्याला आता तिथं जायचं आहे. तर हे बघा, काल पाऊस पडला आहे आणि आज लगेच गायखे रानामध्ये आलेत. तर जनावरांना चरायला पण आता होईल, कारण का 1 महिना पाऊस लेट झालेला आहे, त्यामुळे खूप आभाळ झालेली. तर चला जाऊया, पटापट काम स्टार्ट करू, काम संपवू आणि मग तुम्हाला कंटिन्यू करतो. चलो बाय बाय. तोपर्यंत तुम्ही नेचरचा आनंद घ्या. बघा आपला हॅशटॅग आंबादारा. कॅमेरा समोर दाखवाय. तर मंडळी, ही बाय म्हणते मी कामच करीत नाही, नुसता व्हिडिओ काढा येतोय. अहो मी काम एवढं करतोय का, मला लगेच घाम आलाय, एवढा गाठा उठत घाम आलाय फुल बेकार मध्ये. आणि ही बाय म्हणते मी कामच नाही करीत, नुसता हुल्या डोल्या करते म्हणते. हुल्या डोल्या काय, हे काय शब्द काय समजत नाही. गावाकडे पाऊस जरी पडत असेल, खेळायला जागा तरी भेटत नसेल, पण अंगातलं जर क्रिकेट आहे ना, तो छंद आहे ना, तो कायम असेल, कारण का एकनिष्ठ प्रेम आहे क्रिकेटवर. तर मंडळीनो, फायनली संध्याकाळचे 5 वाजलेत आणि फायनली आपलं जे काम होतं ते झालं. पाऊस पण आलता जरा मागं इकडे, पण तिकडूनच फिरला नाही का, तो तिकडूनच फिरला. सह्याद्री पर्वतरांगेच्या बाजूने पाऊस आला होता, पण तो गेला खालच्या पट्ट्यात निघून. इकडे आपल्या इकडे काही पाऊस आला नाही, त्याच्यामुळे आपलं काम पण झालं. हे बघा तुम्हाला दाखवतो आता. हे बघा कसं एकदम चिकनात चुपचुपटीत वावर दिसतंय. विषय बांधेल गे बाबा, कसं वातावरण दिसतंय, पुरा गोंडस ना. गावाकडे हीच मजा असते. वातावरण म्हणलं ना, डायरेक्ट विषय बांधेल की एकदा पाऊस पडल्याच्या नंतर. अजून तर हिरवगार झालं नाही, एकदा हिरवगार झालं ना का विषय डायरेक्ट टॉपचा बांधेल की होणार. मार्केट खाणार आहे आपण. आपण चॅलेंज घेतलं आहे, आपल्याला
90 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आपले 150 झालेत. तुम्ही जर केलं नसेल सबस्क्राईब तर करून घ्या. एक छोटासा ब्लॉगर पुढं जातोय, त्याला पुढं जाऊ द्या. आता आपण घरी जाऊया. मंडळी हे बघा, कॉम्बिनेशन बघा ना, मिनी खजुरे ही आणि शेंगदाणे. हे बघा, एवढं छान लागतंय ना भाऊ, नाद करते काय. आणि मंडळी आज ना आपण जे हे रोप पेरले ना, याचा आज दुसरा दिवस आहे आणि अजून 2 ते 3 दिवसामध्ये याला कोंब येईल लगेच. आज दुसरा दिवस आहे. तर आज पण थोडं पाऊस पडला आहे, काल तर पण पडला होता जरा. आज पण पाऊस पडला आहे. तर फायनली आता आमच्या बागामध्ये इथं गावामध्ये तर 100% पेरणी झाली असेल. 2% बाकी असेल काही जणांची, पण 100% लोकांची पेरणी झाली असेल. आणि तुम्हाला ना आत्ता संध्याकाळचे 6 वाजलेत, 5:30, आणि समोरचा व्ह्यू दाखवतो. एकदम छान असा व्ह्यू झाला आहे ना. काय होतं आहे, मी जिथे राहतो तिथून एवढा परिसर छान दिसतोय ना की प्रत्येक वेळेस नजर त्या पर्यावरणाकडे जाते, वातावरणाकडेच जाते. त्याच्यामुळं आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा आता समोर दाखवतो. यो बाबो, किती छान असं वातावरण झालं आहे बघा, एकदम छान. ही झाली सह्याद्री पर्वतरांग आणि इकडं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे बघा किती छान असं वातावरण आहे. आणि हे आपलं छोटंसं घर आहे. तर नक्कीच तुम्ही सपोर्ट केलं तर आपण बंगला काय महल पण उभा करू. हे बघा, आणि इथे आपण आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.